हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? तर चला, उठलेली उठून हाच काही टाइम झालेला आहे. खूप 10 वाजले तरी आंघोळ वगैरे काही नाहीये, कारण यश म्हणजे रात्री लेट झोपलेलं. ताई ते बोलत बसलेल्या अश्विनताई. त्याच्यामुळं काही लेट झोपल्यामुळे परत व्हिडिओ वगैरे एडिटिंग केली. त्यामुळे जल्दी झोपलो नाही. सकाळी लेट उठलो. मी उठलेली पण कामं आवरली नाही. आणि आज आमच्या मुलांचा बर्थडे तसं झोपलेला उठला आणि परत झोपला. चला, कामावरून घेते ते झोपले तोपर्यंत तर विराट पण झोपून ये. आज यशचा बर्थडे येतो. काल शॉपिंग केली होती सगळ्यांच्याच कपड्यांची तसा, आणि मला आणि शीतलताईला खूप ड्रेस पसंत आलेला, तर आम्ही सेम घेतला, फक्त कलर चेंज आहे. चला, कामावरती परत यशच्या बर्थडेची संध्याकाळी तयारी पण करावं लागेल, तर पटापट काम आवरून घेते. स्वयंपाक पण करायचंय. आमचं यश काही उठत नाही वाटतं. आज बर्थडे तर जास्त झोप यायला लागली. दीदी ओम आलेले त्याला बर्थडेची विश करायला. आल्यावर त्यांची हाय गब्रू, हाय, हॅलो. आज काय उघडच राहायचं? आज बर्थडे आहे ना तुमच्या? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. काय त्याला नाही बर्थडे? तुझाच बर्थडे? विराटला ना पटतच नाही की यशचा बर्थडे नाही आहे, तो म्हणतो माझाच बर्थडे आहे. आणि आमच्या गबल्याला तर काही कळतच नाही. अजून आले तुमचा बर्थडे आज. नाही, मोबाईल हातात पाहिजे, मोबाईल हातात नाही मिळणार. दीदी ओम आले होते चॉकलेट्स घेऊन यशसाठी, ते गेले. परत स्वयंपाक बनवलाय, आपलं डाळ आणि भात. परत स्वयंपाकचं बुक पण थोडी नव्हती ना, त्याच्यामुळं थोडंसं डाळ भात बनवलं, कारण दुपारी अजून परत स्वयंपाक बनवू लागेल. विराटचे पप्पा यायचे. निघालो यशची कटिंग करायला आणि करायची. आंघोळ केलेली दोघांनी, त्याची सवय येतं, चिडचिड करायला लागली होती. मग आपली कटिंग करून आणावं लागेल ना. घेऊन निघाले कटिंग करायला सलूनमध्ये, आणि ओमला सोबत घेतलं, ओमकारला, कारण दोघं येत ना तर रडतीन, तर मला नाही आवरायचे. काय आले शॉपमध्ये की लगेच त्याची मस्ती सुरू झाली. सलूनच्या बाहेर मस्त छोटी छोटी पौधे लावलेली होती गमल्यामध्ये, आणि मी बाहेरच थांबले थोडा वेळ. मला बघून जास्त रडेल. आत गेले, परत खरंच काय बघितलं की रडायला लागला, घे म्हणतोय. आणि विराट तसा शांत आहे, पण नंतर त्याची मस्ती सुरू झाली. केस कापू देत होता, खूप रडत होता, म्हणून त्याला लॉलीपॉप दिलं. लॉलीपॉपनी पण राहिलं नाही, तर त्याला मग मिल्क ड्रिंक आणली फ्रुटीसारखी. खूप रडत होता. वन साईड बरोबर करू दिली आणि एक साईडची नाही का केलीच नाही बरोबर. तसंच त्याला जबरदस्ती करावी लागली आणि दाबवून रडून वगैरे थोडीफार कटिंग करून घेतली आणि निघाली कटिंग करून. खूप रडला. शेवटला ही साईड बरोबर नाही केली, कारण खूप रडत होता म्हणून तसाच आणला. म्हणजे गुलारामची झालेली कटून. काय होत होतं? का रडत होतात? झोपीला आलेला, झोपण आता. तर चला, मी निघाली. केक वगैरे आणायचं होतं, केक, वेफर्स, चिवडा, चॉकलेट्स काय आणलं नव्हतं. आणि मला त्यांना ड्रेस पण घ्यायचा आहे, आणि तो माझ्यासोबत तर शीतलताई येते. शीतलताईला यशसाठी बड्डेला ड्रेस घ्यायचा आहे. तो सोबत शीतलताई आणि मी गेलो आणि सर्व सामान घेऊन परत घराकडे निघालो. तर सामान घेतलेलं शूट नाही केलं मी, कारण खूप टाईम झालेला, पटापटा आवरलं. सामान घेतलंय भरपूर. त्यांना ड्रेस घेतला, त्यांना माहिती नाही की माझ्या पैशामध्ये त्यांना ड्रेस घेतला. सर्वांना नवे कपडे झाले, पण त्यांना असं माहिती आहे ते काही घेत नाही, मीच घेतला. सरप्राईज आहे त्यांच्यासाठी. तर चला, आले घरी, आणि विराट त्याच्या पप्पाची ड्रेस बघत होता कशी आणली. आणि भैया थांबलेला होता पोरापाशी, तो चालला होता ड्रेस वगैरे घालून येतो म्हणला. आणि असं डेकोरेशन केलं आहे बघा.
आणि विराटचं काही ते चाललं आहे कपडे चेकिंग. आम्ही आमचं यश चाललं बोलून घेऊन बाहेर. त्याला फक्त बाहेर जायला लागतं. मी म्हणतो ते आमच्या सर्वांना नवे कपडे घेतलेले आहेत. एकच्या बर्थडे पण आम्हाला कपडे घेतलेले आहेत आणि विराटचे पप्पा घेत नाहीत सारखे दागदाग, म्हणून त्यांना माझ्याकडूनच ड्रेस घेतलाय. त्यांना माहिती नाही की घेतलाय म्हणून, ते बी त्यांच्यासाठी एक सरप्राईजच आहे. ए तिकडे नका जाऊ. इकडे व्हाईट शर्ट, कारण व्हाईट शर्ट जास्त त्यांना आवडतात आणि ही पण घेतली. आणि इकडे बघा बरं, आमचं यश ना सारखं त्या लायटिंगकडे जायचं, फॉक्सिंगकडे. वायरिंग खालतीच होती, जराशी भीतीच होती, म्हणजे बंद आहे, ऑफ आहे तसे पण. चला पहिले यशचे पप्पा आले. बघा इकडे इकडं आहे का, विराटला जवळ घ्यायला लागले तर कसा नाटक करतोय. पंखा बंद आहे ना तिकडला, हालन म्हणून ना. होतं निघलं. सगळ्यात पहिले विराटच रेडी झाला तुमच्यासाठी. सगळ्यांनी नवे कपडे आणलेत, मग तुम्हाला उघडून बघा ना, उघडून. ते यांना ड्रेस आवडला आणि फिटिंग बी मस्त, साईज वगैरे मस्त बसलेली, बरोबर आलेली. तर हे बड्डेचे डेकोरेशन आहे यशच्या, फर्स्ट बड्डे आहे ना. तर मी ही साडी घातलेली यशच्या बड्डेसाठी. आणि इकडे थोडंसं लायटिंगचा प्रॉब्लेम झाला, आता 2 फॉक्सिंग चालत नव्हत्या म्हणून ती कॉलवरती विचारत होते कसं काय आहे. आणि इकडं काही मुलं आहे त्यांचं तर मोबाईलवरच व्यस्त आहे. आणि दीदीला हा ड्रेस घेतलेला, तिला खूप भारी वाटत होता. तर मग काय तयारी झालेली, फक्त जरा लेट झाला होता खूप. मग सगळे येण्याची पहिले आम्ही थोडं फोटोशूट केला, कारण नंतर सर्व आल्यावरती होत नाही. तर बड्डेला सुरुवात झाली, सुरुवातीला ओवाळलं, सर्वांनी ओवाळलं. थोडंसं आडवं शूट करायला लावलं तर उभा शूट केला दीदीने, त्यामुळं थोडंसं असं दिसत असेल की मध्ये. परत मग मी जाऊन सांगितलं की आडवं शूट कर ब्लॉगसाठी. तर ओवाळणं चालू होतं, सर्व आलेले आहेत तर ओवाळणं स्टार्ट झालं. यश खूप गोड दिसत होता, त्याची डिस्ट वगैरे काढली आणि रोडला पण नाही, शांत बसलेला. खुर्ची जरा मोठी होती म्हणून त्याला बसता येत नव्हती, मी दीदीला बसवलं, दीदीच्या मांडीवरती बसवले. काय जे साखर चारायची ओवाळून तर ती साखर भरपूर खाली होते आणि डबल परत हात समोर करायचा, मागायचा. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday. केक कटिंग झाली आणि विराट आला, त्याला यशला चार म्हणलं तो स्वतःच खायला लागला. आणि यश पण इतका केक खात होता ना, त्याला पण लय आवडला. डेकोरेशन काढलं, आमचा यश बर्थडे झाला, उघडा होऊन फिरतोय आता गरम. बर्थडे आपला लवकर लवकर व्हिडिओ बी जास्त शूट केला नाही, फोटो वगैरे थोडेफार काढले. आणि स्वयंपाक बनवलं होतं. याच्या पप्पा डबा घेऊन गेलेले, त्यांनी बर्थडेसाठी स्पेशल आले होते आणि परत लगेच गेले. तसं ना, आजचा ब्लॉग इथेच समाप्त होतो. आमच्या याच्या बर्थडेचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट्स मध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणते सबस्क्राईब करा प्लीज, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.